महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या डॉक्टर अविनाश बेनीवाले लिखित भाषा सौष्ठव नावाच्या पुस्तकातला रुसीतला सेंट्रल ई ई ध्वनी नावाचा लेख मी मोहन केळकर आता वाचणार आहे. रूसी भाषेत आपल्या संस्कृत, हिंदी, मराठी वगैरे भाषांमध्ये आणि जगातल्या बहुतेक भाषांमध्ये असलेल्या ई किंवा ई या स्वराहून वेगळा असलेला पण ईच्या जवळचाच एक वेगळाच ध्वनी किंवा स्वर आहे. पूर्व युरोपातल्या स्लाव शाखेच्या सर्वच भाषांमध्ये फ्रंट ईच्या जोडीने हा ध्वनी अस्तित्वात आहे, उच्चारणात आहे आणि लेखनातही आहे. ह्या विशिष्ट उच्चाराला ध्वनिशास्त्रात सेंट्रल ई असं म्हणतात, कारण या ध्वनीचा उच्चार करताना जिभेचा मधला भाग किंचित दाबून किंवा खाली करून हा ई सदृश उच्चार केला जातो. ह्या उच्चाराचं मुखातलं स्थानही मध्यातच आहे, म्हणजे ॲ, ए, ई हे स्वर मुखाच्या पुढच्या म्हणजे फ्रंट बाजूने उच्चारले जातात, तर उ, ओ, ऑ हे स्वर मुखाच्या मागच्या म्हणजे बॅक बाजूने उच्चारले जातात. म्हणजे फ्रंट आणि बॅक यांच्यामधल्या जागी उच्चारले जातात, म्हणून ते मधले स्वर किंवा सेंट्रल व्हॉवेल्स. ह्यातले ई, ए, ॲ हे फ्रंट स्वर उच्चारताना दोन ओठ समांतर असतात, तर उ, ओ, ऑ हे बॅक स्वर उच्चारताना ओठ गोलाकार असतात. आपण रूसी नसलो तरी ध्वनिशास्त्राच्या एखाद्या रूसीसाठी प्रशिक्षित असलेल्या अध्यापकांच्या योग्य आणि पुरेशा मार्गदर्शनाखाली शिकून आवश्यकतेनुसार भरपूर सराव केला तर आपल्यालाही हा वेगळा उच्चार सहजपणे आणि उत्तम प्रकारे म्हणजे अगदी थेट रूसी भाषिकांप्रमाणे करता येतो. रूसी भाषेतला हा स्वर आपल्याला उच्चारता येऊ शकतो. मग आपल्याला तो देवनागरी लिपीत तितक्याच सहजतेने लिहिता येतो का? नाही. देवनागरीच्या आज रूढ वर्णमालेत हा सेंट्रल ईचा ध्वनी किंवा स्वर स्पष्टपणे दाखवायची सोयच नाही. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं अक्षर नाही, कारण तशी गरजच आपल्या सगळ्याच भारतीय भाषांच्या समाजांना यापूर्वी कधी पडली नव्हती. संस्कृत लिहिण्यासाठी आजची देवनागरी लिपी आजही अगदी परिपूर्ण आहे. म्हणजे एक अक्षर बरोबर एक ध्वनी आणि एक ध्वनी म्हणजे एक अक्षर या सूत्रानुसार संस्कृतचं बिनचूक लेखन सहज होतं. मराठी लिहिण्यासाठी सुद्धा हीच देवनागरी लिपी वापरात आहे, पण मराठीसाठी ती खूपच अपुरी आहे. तरीही मराठी भाषिकांना आपल्या स्वतःच्याच भाषेसाठी शास्त्रशुद्ध लेखनाची गरजच अद्यापी म्हणजे सुमारे गेल्या 700 वर्षात मुळीच भासलेली नाही. मग ते रूसी भाषेसाठी काय डोंबलाची सोय करणार? नाही म्हणायला गेल्या शतकात गोऱ्या इंग्रज साहेबाला खुश करण्यासाठी गोऱ्यांच्या इंग्रजीतले दोन स्वर किंवा उच्चार म्हणजे उदाहरणार्थ ॲ, ऑ हे नीट लिहिण्यासाठी मराठी भाषिकांनी चंद्रकोरीचा उपयोग सुरू केला. गेल्या काही वर्षात याच इंग्रज किंवा इंग्रजी प्रेमामुळे मराठी भाषिकांनी आपल्या बाराखड्यांचा पारंपरिक क्रम सुद्धा मागचा पुढचा विचार न करता प्रचंड बहुमताने पार बिघडवून टाकला. पण जगभरातल्या भाषा, विविध ध्वनी, त्यांचे काटेकोर उच्चारण, लेखन इत्यादी बाबींचा विचार ध्वनिशास्त्राचे अभ्यासक जाणकार करत असतात आणि त्यातूनच काही नवी अक्षरे, नव्या खुणा वगैरे विकसित होतात. डॉक्टर अविनाश बेनीवाले ह्या एका अभ्यासकाने रूसी भाषेतल्या सेंट्रल ईचं लेखन देवनागरीत करण्यासाठी एक नवी पद्धत विकसित केली. ती अशी: आपल्याला नवा असलेला हा ध्वनी दाखवण्यासाठी ई ह्रस्व आणि ई दीर्घ अशी नुसता स्वर लिहिण्याची आता ही उत्तम सोय झाली आहे. पण हा स्वर व्यंजनांबरोबरही येत असतो. तसा येईल तेव्हा त्यांचं लेखन कसं करायचं? देवनागरी लिपीच्या लवचिकतेपणामुळे व्यंजनांबरोबर येणारा सेंट्रल ई स्वर लिहिणंही अवघड नाही. पहा, व्यंजन अधिक ई ई हे लेखन देवनागरीत असं होईल. हे लेखन रूढ लेखनाहून खूप वेगळं आहे हे डोळ्यांनाही ताबडतोब जाणवतं. रूढ लेखनात आपण व्यंजनांबरोबर कानामात्रादी खुणा वापरून स्वर दाखवतो, तर इथं व्यंजनांपुढे अख्खं स्वराक्षरच वापरलं आहे. ते लेखन असं होईल: त अधिक ई बरोबर ई, म अधिक मी मी, व अधिक ई बरोबर वी इत्यादी इत्यादी. ह्या नव्या अक्षरांची किंवा अक्षरांच्या जोडणीची चाचणी अनेक पातळ्यांवर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी विविध वयोगटांमध्ये झालेली असून त्यात ही नवी अक्षरे किंवा खुणा यशस्वी ठरल्या आहेत. ब्राह्मी लिपीपासूनच विकसित झालेल्या बंगाली, उडिया, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, सिंहली, थाई, खमेर, ब्रह्मी
अशा अनेक लिप्या देवनागरी सदृश दिसल्या किंवा वाटल्या किंवा असल्या तरी त्यांच्यात देवनागरीप्रमाणे अक्षर विस्तार करणे शक्य होत नाही. ती शक्ती फक्त देवनागरीतच दिसते.